नमस्कार, रेश्मा किचनमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मस्त असं कोफ्ता। तर कोफ्ता कसा बनवायचा ते पण पाहूया आणि कशाचा बनवणार आहोत तेही पहा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। हे इथं आपण सोयाबीन घेतला आहे। तर सोयाबीनची वडी आहे ना मस्त उकळत्या पाण्यातून उकळून घ्यायची आणि एक वेळ धुवून अशी निथळायला ठेवायची। निथळली ना थंड झाली की पाणी काढायला आपल्याला सोपी जाते। अशी कोरडी करून घ्यायची आपल्याला। कुठेही त्याच्यामध्ये थोडंही पाणी ठेवून घ्यायचं नाही। छान दोन्ही हातांनी पिळून घ्यायची आपल्याला। मग तुम्हाला जेवढं कोफ्त्यामध्ये तिखट हवं त्याप्रमाणे इथे मिरची वापरू शकता। तर मी मिरच्या वापरल्या आहे 2 मिरची। त्याबरोबर इथे लसणाच्या 4-5 पाकळ्या आपण घ्यायच्या आहेत। थोड्याशा जाडसर वाटून आणायचा, कारण जर आपण ज्यावेळेस सोयाबीन घालतो त्याच्यात घातलं तर मिरची थोडीशी अशी रपली ही होती, त्यामुळे थोडी आधी बारीक करून आणायची। मग आपल्याला सोयाबीन फिरवून आणायचे। पहा किती मऊसूत असं सोयाबीन तयार झाला पाहिजे। हा थोडेसे तुकडे राहिले तरी पण चालतात सोयाबीनचे, कारण ते नंतर मस्त लागतात। त्यामुळे असं काही नाही की बारीकच, पण बारीक झाले पाहिजेत। कुठेतरी तुकडे राहिले तरी चालतात। तर हे आता आपण हे सगळे बारीक करून घेऊया। तर आपल्याला बनवायचा आहे सोयाबीनचा कोफ्ता। खायला पण टेस्टी, बनवायला पण सोपं। तुम्ही जर नॉनव्हेज खात नसाल ना तर या पद्धतीने असं सोयाबीनचा कोफ्ता करून पहा। तुमच्याबरोबर घरच्यांनाही हे आवडेल। सगळे म्हणतील वा, नॉनव्हेजपेक्षा हे कोफ्ते किंवा एखादी नॉनव्हेजची डिश करतो त्याच्यापेक्षा ही डिश इतकी मस्त लागते ना। तुम्ही नक्की करून पहा। व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर हे आपण कांदा जाडसर असा मिक्सरमध्ये फिरवून घेतला आहे। तुम्हाला वाटलं मिक्सरमध्ये नको तर तुम्ही चॉप करून घेऊ शकता, बारीक चिरून घेऊ शकता। तर इथे मी 2 ते 3 कांदे असे मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहेत। जाडसर वाटलेत, बारीक पेस्ट केलेली नाही आहे एकदम। त्याबरोबर इथे 2-3 टोमॅटो घ्यायचे, त्याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला या पद्धतीने मिक्सरमध्ये घालून। आपण लसूण अजून बारीक करून घेतलेला नाही। तर इथे लसूण म्हणजे मी ज्या पद्धतीने बनवते त्या पद्धतीने तुम्हाला कोफ्ते दाखवते। खूप टेस्टी लागतात, मस्त लागतात हे सोयाबीनचे कोफ्ते। तर हे आता लसूण आपल्याला जाडसर असे वाटून घ्यायचे। एकदम बारीक पेस्ट केली ना तिची तेवढी अशी टेस्ट उतरत नाही आपल्याला। जसं कोफ्त्याला टेस्ट हवी ना लसणीची तशी उतरत नाही। तर बारीक कांदा घेतलेला आहे आपण कोफ्त्यामध्ये घालण्यासाठी। त्याबरोबर इथे कोफ्त्यामध्ये मीठ घालायचं आहे। थोडीशी हळद घातली आहे मी, 1 पाव चमचा। इथे लाल मिरची पावडर नाही तर काश्मीरी मिरची पावडर वापरली आहे मी थोड्याशा कलरसाठी। मिरची आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये वापरली आहे, त्यामुळे जास्त असं काही मी तिखट मिरची वापरली नाही। आणि इथे वापरला आहे आपण गरम मसाला। गरम मसाल्यानंतर घालायचं आहे 2 ते 3 चमचे आपल्याला बेसन। बेसन एवढ्यासाठी वापरलं जातं की छान असे कोफ्ते आपले तयार गुळगुळीत झाले पाहिजेत, कारण कोफ्त्याला बाइंडिंग छान आलं पाहिजे। त्याचबरोबर चाट मसाला वापरला आहे, चटपटीतपणा थोडासा येतं त्याच्यासाठी। जर चाट मसाला नसेल तर तुम्ही याच्यामध्ये लिंबूही वापरू शकता, अर्धं थोडंसं पिळून। त्याबरोबर आपण कांदा घेतला आहे, कोथिंबीर खूप सारी वापरायची। आता हे बॅटर पाणी न घालता आपल्याला छान असं त्याच म्हणजे सोयाबीनचा ओलसरपणा, त्याबरोबर कांद्याचा ओलसरपणा, कोथिंबीर आहे, त्यामुळे मस्त असं बॅटर तयार होतं। कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही कोफ्त्यामध्ये आपल्याला। आणि मग ज्या आकाराचे तुम्हाला कोफ्ते बनवायचे आहेत, जसे बनवायचे तसे तुम्ही इथे बनवून घ्यायचे आहेत कोफ्ते। मी असे गोल गोल हाताने छोट्या छोट्या साईजचे बनवून घेतले, कारण दिसायला पण सुंदर दिसतात। आणि इथे साधारण माझ्याकडे ज्या प्रमाणात घेतले ना मी त्या प्रमाणामध्ये 10 ते 11 इतके कोफ्ते तयार झाले। आणि दिसतात पण सुंदर, बनतात पण मस्त, खायला पण टेस्टी असे हे सोयाबीनचे कोफ्ते। नक्की तुम्हीही करा आणि तुम्हीही करून पहा एकदा। साधी सिंपल आणि सोपी आहे। आपल्याला कोणताही जास्त मसाला करायचा नाही रेडी किंवा काही नाही। फक्त इथे आपल्याला प्रमाणामध्ये पण कोणतीही गोष्ट नाही की आपल्याला एका वाटीला 1 वाटी एवढं घ्यायचं आहे असं काही नाही। फक्त सोयाबीनला बाइंडिंग येण्यासाठी आपण इथे वापरलं आहे ते बेसन। आता या पद्धतीने गरम तेलावरती मस्त असे कोफ्ते आपल्याला तळून घ्यायचे। फक्त गॅसची फ्लेम आहे ना मध्ये बारीक करायची, जेणेकरून कोफ्ते आतमध्ये पण मस्त असे शिजले पाहिजेत।
आपला बेसन घातलेला आहे तो शिजला पाहिजे, कारण आपण बेसन वापरलं आहे. सोयाबीन म्हटलं तर सोयाबीन पहिलाच आपण उकडून घेतलेला असतो, त्यामुळे त्याचा एवढा काही हे वाटत नाही. पण आपण थोडंसं कोफ्ता करत असताना बेसन आतमध्ये कच्चा राहू नये याच्यासाठी हे छान असे कोफ्ते तळले गेले पाहिजेत. आणि या पद्धतीने मी जसे तळते तसे काढून घेतले आहेत. पहा, दिसायला पण सुंदर आणि कलर पण मस्त आलेला आहे. तर या पद्धतीने हे सगळे माझे कोफ्ते तळून झालेले आहेत. तर आता हे आपण काढून घेऊया. पहा, दिसायला किती सुंदर दिसतात. तुम्ही असेही टोमॅटो सॉस बरोबर आहे ना मुलांना खायला देऊ शकता, इतके भारी लागतात ते. म्हणून आपणच मस्त ग्रेव्हीतले कोफ्ते पाहतोय. तर येथे तेल घेतलं आहे, जो आपण तळण्यासाठी वापरला त्याच्यातला तेल घेतला. त्याचबरोबर ते लसूण आपण ठेचून घेतला होता बारीक, तो घालायचा आहे. आणि लसणाचा फ्लेवर पूर्ण उतरला पाहिजे असा तेलावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि कारण तो लसणाचा कच्चेपणा त्याच्यात नको आहे आपल्याला, तो फ्लेवर त्याच्यात उतरला पाहिजे. त्याच्यासाठी आपण हे तेल जसं आपण लसूण हे लालसर करून घेतलं आहे, त्याचप्रमाणे जेवढा आपण कांदा घेतला होता ना मिक्सरमध्ये घालून, तो इथे कांदा वापरायचा आहे. आणि मस्त थोडा वेळ आपल्याला परतून घेते. आता मी इथं वापरला आहे काळा मसाला. तर काळ्या मसाल्यातले बनवते आहे, पण भन्नाट लागतात. तुम्हीही एकदा बनवून पहा, खूप अप्रतिम अशी टेस्ट येते काळ्या मसाल्यामधले आपण जे कोफ्ते तयार करतो आहे. तर इथे मी लाल मिरची पावडर तिखटवाली नाही वापरले, तर काश्मीरी मिरची पावडर वापरले कलरसाठी. इथे ते धने जिरे पावडर, गरम मसाला हा घरचा मिक्स केलेला असतो तो वापरला आहे. तर हे इतके भारी लागतात ना. आणि एक वापरला आहे तो मी जो आपण सब्जीचा मसाला आणतो ना त्यातलं थोडंसं वापरला आहे. तर हे असं मिक्स करून मसाला आपल्याला पहिला घ्यायचा आहे कांद्यावरती, कारण कांद्याची टेस्ट, लसणाची टेस्ट आणि आपण जे मसाले वापरले त्यांची टेस्ट छान अशी भाजून निघाली पाहिजे. मग त्याचा जो फ्लेवर आहे ना सुंदर उतरतो इतका. आणि हे असे एकजीव करून घ्यायचं पहिलं तेलावरती. मी पहा कुठेही तेलाचा परत वापर केलेला नाही, जेवढा मी एक पळी भरून घेतला तेवढाच वापरला आहे. त्याच्याबरोबर मीठ घालायचं आपल्याला, हळद वापरायची आहे एक अर्धा चमचा, आणि पुन्हा ते मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने. आणि मग हे आपण टोमॅटोची जी पेस्ट करून घेतली होती, टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घेतला होता, तो आपल्याला घालायचा आहे. आणि एकजीव करून घ्यायचं आपल्याला. आपण सगळे मसाले वापरलेत, आपल्याला पुन्हा याच्यामध्ये मसाला किंवा मीठ वापरायचं नाही. ऑलरेडी आपण कोफ्ते केले, कोफ्त्यांना मसाला वापरला आहे. इथे ग्रेव्ही करतो आहे, तर ग्रेव्हीसाठीही आपण कांद्यामध्ये मीठ वापरलं आहे. त्यामुळे आपल्याला मिठाची गरज किंवा मसाल्यांची गरज पुन्हा लागणार नाही. एकदाच घालून घ्यायचे आणि मस्त असं झाकण ठेवायचं. एक 2 ते 3 मिनटं ना मस्त मसाला आपल्याला हे झाकून ना मस्त अशी ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे ती. पण त्याची जर आपण टोमॅटो कच्चा वापरला आहे तर त्याचा ना नंतर जर शिजवला नाही ना तर कच्चेपणाचा वास मारतो. त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवून 2 मिनटं असं वाफ काढून घ्यायचे. पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पुन्हा त्याच्यात मी थोडीशी कोथिंबीर वापरली आहे. मग मिक्स करून घ्यायचं आणि याच पद्धतीने पुन्हा आपल्याला झाकण मारायचं आणि पुन्हा 2 मिनटं ही वाफवून घ्यायची. आता 2 मिनटाचा अंतराने आपण झाकण का काढला होता, तर एवढ्यासाठी झाकण ठेवला आणि आपण जर तसंच सोडलं 4-5 मिनटं तर ते लागण्याचा मसाला शक्यता असतो. त्याच्यासाठी 2-2 मिनटाने हे मिक्स करून घ्यायचं. आणि मग एक साईडला मी गरम पाणी करायला ठेवून घेतलं. आता हे झाकण काढलं आपण पुन्हा 2 मिनटाने छान असं मिक्स करून घ्यायचं. कुठे लागलं आहे काही आपण ते चेक करायचं आणि हे चमच्याच्या साहाय्याने एकसारखा मसाला तयार झाला आहे का पाहायचा. इथे आपण गरम पाणी करून घेतलं आहे, ते थोडं थोडं त्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये ओतायचं आहे. कारण ग्रेव्ही आहे ना, आपण आत्ता जरी पातळ दिसली ना तर ती थोड्या वेळाने आपण कोफ्ते सोडले ना की ती ग्रेव्ही आपोआप थंड होते तसतशी ना ती पटकीने ते कोफ्ते आहे ना ग्रेव्ही पिऊन घेतात. त्यामुळं ग्रेव्ही ठेवताना थोडीशी जास्त ठेवायची. मग ती उकळली की एका उकळीमध्येच बंद करायची. इतका मस्त असा टेक्स्चर येतो ना त्यांना. तर हे आपण एक उकळी आली आता पाणी घातल्यानंतर आपण, कारण गरम पाणी घातलं ना त्याची टेस्ट बिघडत नसते आणि गरम पाण्याने उकळी पण पटकन येते. याच्यासाठी आपण हे गरम पाणी घालून घेतलं. उकळी आली, आपण लगेच ते कोफ्ते सोडले त्याच्यामध्ये.
या पद्धतीने आता ह्याला आपण हलवत वगैरे राहायचं नाही. फक्त आपल्याला ग्रेव्हीमध्ये 1 मिनिटभर झाकण ठेवून मस्त हे कोफ्ते एक वाफ काढून घ्यायची आहे. कारण पूर्ण कोफ्त्यांची टेस्ट आली पाहिजे ना आपल्या ग्रेव्हीला, त्याच्यासाठी. हे आता कोफ्ते पहा इतके सुंदर झालेले आहेत. तर इथे आपल्याला काहीच करायचं नाही, फक्त कोथिंबीर घालायची, गॅस बंद करून घ्यायचं आहे. दिसायला पण सुंदर दिसतात. पहा आपण गॅस बंद केला तरी पण जी ग्रेव्ही आहे ती पण, आणि हे गरमागरम करायचे आणि गरमागरम खायला घ्यायचे. खूप वेळ असा लागत नाही आपल्याला.